नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण शिमला मिरचीची एकदम टेस्टी अशी रेसिपी बघतोय. तर काय करायचं, 5-6 शिमला मिरची घ्यायचे आहेत. त्याला ना असं चाकूच्या सहाय्याने, चाकूचं टोक आहे ना त्याच्या सहाय्याने असं त्याचं देठ काढून घ्यायचं आहे. बघा, हे बघा, हे असं त्याचं देठ काढून थोडंसं बोटाच्या सहाय्याने ना हे अशा त्याच्या बिया काढून घ्यायच्यात. एकदम सोपं आहे. आणि अशा प्रकारे सगळ्या शिमला मिरच्या ना आपल्या रेडी करायच्यात. आणि आणखी एक गोष्ट बरं का, शिमला मिरची ना आकाराने मोठी नका घेऊ, लहान लहानच घ्यायच्यात आपल्याला. खूप लहान पण नाही, खूप मोठ्या नाही, अशा थोड्याशा मिडियम साईजला. आता ना एक पॅन आहे ना गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. तर बघा, आता मस्त भाजले गेलेले आहेत. आता त्याला नाही का वाटीत काढायचं आणि त्याच्यावरची सगळी साल आहे ना काढून घ्यायची आपल्याला. परत एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन आपल्याला टाकायचं आहे. पॅन गरम करायचा थोडा आणि त्या बेसनला भाजून घ्यायचं आपल्याला. शेंगदाण्याचं जर पॅन तुम्ही घेणार असाल ना, ज्याच्यात तुम्ही शेंगदाणे भाजले, तर तो पॅन खूप गरम असतो बरं का. तर त्याच्यात लगेच बेसन टाकायचं नाही, थोडं थंड करून घ्यायचं आहे त्या पॅनला, नाही तर बेसन टाकलं ना आपलं जळून जाईल. हे बघा, आता तांबूस रंग त्याला यायला सुरुवात झाली, याचा अर्थ आपलं बेसन आता छान भाजले गेलेलं आहे. याला खूप डार्क नका करू बरं का, असं लाईट ब्राऊनच ठेवा. आता याला पण एका वाटीत काढून ठेवायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे आपले शेंगदाणे जे आपण भाजलेत ना, ते साल काढून घेतलेले त्याच्यात टाकून घ्यायच्यात आपल्याला. आता त्याच्यामध्ये ना एक 8-10 लसणाच्या पाकळ्या आपल्याला टाकायच्या आहेत. आणि आता याला मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं बरं का. हे बघा, आता याची ना आपण बारीक पावडर केलेली आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, एक छोट्या आकाराचा कांदा असा एकदम बारीक चॉप केलेला बरं का, तो टाकून घ्यायचा आहे. आणि आता त्याला पण एकदम बारीक आपल्याला त्याच्यासोबतच फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, ते मिक्सरमधलं सगळं आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे बेसन आपण भाजून घेतलं होतं ना, अर्धी वाटी छोटी, ते टाकून घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं, त्याच्यात थोडीशी धने पावडर टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे. मीठ थोडं जास्त टाकावं का त्याच्यात. आणि आता याला सगळं व्यवस्थित आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं बरं का. आणि बघा, हे मिक्स करताना याच्यामध्ये पाणी अजिबात टाकू नका, कारण आपण कांदा टाकला आहे ना, तर कांद्याचं जो ओलसरपणा आहे ना त्यानेच हे व्यवस्थित मिक्स होऊन जातं. सगळं एकत्रित करून घ्यायचं व्यवस्थित. तर बघा, पाणी न टाकता एकदम व्यवस्थित आपण त्याला आता मिक्स केलेलं आहे. आता काय करायचं, हे शिमला जे आपण प्रिपेअर करून ठेवलेली होती ना, हे त्याच्यामध्ये आपल्याला स्टफ करायचं आहे. हे बघा, हे अशा रीतीने. तर बघा, अशा प्रकारे आपल्या सगळ्या शिमला मिर्च आपल्या भरून घेतलेल्या आहेत आपण. आता एका पॅनमध्ये ना तेल टाकायचं आपल्याला. हे बघा, आता तेल मस्त गरम झालं. आता काय करायचं, ही शिमला आपल्याला त्याच्यामध्ये अशी ठेवून घ्यायची. चारी बाजूने आपल्याला याला 2 ते 2.5 मिनटं मीडियम टेम्परेचरवर फ्राय करायचं आहे. हे बघा, बरोबर 2 ते 2.5 मिनटं झालेत. याला चारी बाजूने फ्राय करून घेतलं आहे. आता काय करायचं, त्याच्यावरनं आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी, 1 कपभर, आणि लगेच झाकण लावायचं आणि 5 मिनटं आपल्याला मीडियम टेम्परेचरवर शिजवून घ्यायचं. तर हे बघा, बरोबर 5 मिनटानंतर शिमला आपली सॉफ्ट झाली. ठीक आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये परत थोडं पाणी टाकायचं आहे. आता यावेळेस थोडंसं जास्त टाकायचं. आता 10 मिनटं कमी आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, बरोबर 10 ते 12 मिनिटं झालीत. त्याच्यातलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि आपली शिमला
किती सुंदर दिसते बघा. थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी. आणि हे बघा मस्त चपातीसोबत असा घास तोंडी लावायला जेवणासोबत